नमस्कार मित्रांनो, मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी। महाराष्ट्रातलं नाशिक हे एक असं शहर आहे ज्याला फार मोठा हिंदू संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे। नुसतं वारसा लाभलेला आहे असं म्हणून चालणार नाही, तर हिंदू संस्कृतीचा एक केंद्रबिंदू मानलं जाणार हे नाशिक शहर आहे। येथे अनेक ऋषींनी अवराचीन काळामध्ये आपल्या तपश्चर्या वृक्षांखाली केल्या। येथे श्रीरामाने सुद्धा वनवासात असताना काही काळ आपला वनवास तिथे व्यतीत केला होता। असं हे नाशिक शहर जिथे हिंदू धर्माचा प्रत्येक विधी करण्यासाठी लोक दूर दूरवरनं येतात। त्याचबरोबर कुंभमेळा देखील नाशिक शहरामध्येच भरला जातो व हिंदू संस्कृतीचं फार मोठं केंद्रबिंदू मानलं जाणार असं हे नाशिक शहर इथे आज कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्या साधूंच्या काही काळापुरत्याच्या निवाऱ्यासाठी 100 वर्षाहून अधिक जुनी झाडं जी आहेत ती तोडली जात आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्रातनं निसर्गप्रेमींनी असेल, वृक्षप्रेमींनी असेल किंवा पर्यावरण रक्षकांनी फार मोठे आंदोलनं छेडलेली आहेत। पर्यावरण प्रेमींकडनं या सरकारच्या निर्णयासंदर्भात फार मोठा आक्रोश जो आहे तो व्यक्त केला जात आहे। खोपोली शहरातील देखील असेच एक वृक्षप्रेमी म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते ॲडव्होकेट आकाश सोनावणे यांनी आतापर्यंत तब्बल 2,500हून अधिक झाडं लावलेली आहेत। नुसती झाडं लावलेली नाहीत, तर आकाश सोनावणे यांनी त्या झाडांचं व्यवस्थितरित्या संगोपन करून ती झाडं जगवलेली आहेत। काल दिनांक 14 डिसेंबर रोजी नाशिक येथील तपोवनामध्ये होत असलेल्या वृक्षांच्या कत्तली संदर्भात आकाश सोनावणे यांनी एक प्राथमिक स्वरूपाचं जे आहे ते जनजागृती आंदोलन घेतलं। कारण लागू असलेल्या आचारसंहितेमुळे हा कार्यक्रम त्यांना कुठच्याही मोठ्या स्वरूपामध्ये घेता आला नाही, परंतु आचारसंहिता संपल्यानंतर नाशिक येथे होत असलेल्या तपोवनातील वृक्षांच्या कत्तली संदर्भात आवाज उठवण्यासाठी आकाश सोनावणे हे मोठ्या प्रमाणामध्ये एक जनजागृती आंदोलन करणार आहेत। काल आकाश सोनावणे यांनी प्राथमिक स्वरूपाच्या आपल्या जनजागृती आंदोलनामध्ये वृक्षतोडी नाशिक येथे होत असलेल्या वृक्षतोडी संदर्भातली संपूर्ण माहिती देत ज्या वृक्षांचं आपल्या जीवनामध्ये मानवी जीवनामध्ये काय महत्व आहे या संदर्भातली माहिती देणारे हँडबिल्स जी आहेत ती खोपोली शहरातील समाज मंदिर परिसरामध्ये लोकांना वाटली। आपण जरा पाहूया आकाश सोनावणे यांनी नाशिक येथील होत असलेल्या वृक्षतोडी संदर्भात आपल्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। तर आकाशजी, नाशिकमध्ये होत असलेल्या वृक्षतोडी संदर्भात खोपोली शहरामध्ये आपण एक जनजागृती मोहीमाच प्राथमिक स्वरूपाची राबवलेली आहे आचारसंहितेच्या अनुषंगाने। आपण काय सांगाल? माझा सगळ्यात पहिला प्रश्न आकाशजी आपल्याला असा राहील की आपण वृक्षप्रेमी म्हणून आज समोर आलेला आहात। आपण स्वतःने आतापर्यंत किती झाडं लावलेली आहेत? लावली म्हणण्यापेक्षा त्यातली आपण किती झाडं जगवलेली आहेत? आपण आतापर्यंत 2,500 झाडं लावलेली आहेत। त्यापैकी सगळी झाडं जगलेली आहेत आणि त्याचे एकमेव जे उदाहरण आहे खोपोलीमध्ये आपण नीलकंठ व्हॅली झाले, तो शाळा नंबर 3 झाला, शाळा नंबर 20 झाला, खोपोली शिलपाटा झाला, या ठिकाणी झाडं लावलेली आपण। आणि त्यांचे हे धावरे सर जे मुख्याध्यापक आहेत शाळा नंबर 3चे त्यांनाही माहिती आहे आणि जे अध्यक्ष आहेत व्यारी गावचे त्यांनाही माहिती आहे। बरं आकाशजी, आज आपण एक प्राथमिक स्वरूपाची जनजागृती मोहीम आज आपण राबवली आंबेडकर स्मारकाजवळ। नाशिकमध्ये जो काही प्रकार सुरू आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल? ओके, आजकाल झाड तोडणं हे लोकांना म्हणजे बघवत नाहीये की लोकांना झाड तोडलं म्हणजे झालं, परंतु त्यामुळे काय होतं की तापमान वाढते आणि नाशिकमध्ये जो कुंभमेळा होणार आहे त्या ठिकाणी तपोवन जी भूमी आहे त्यात लाखो संख्येने झाडं आहेत। ती झाडं तोडणं हा पर्याय नाहीये। आपण जर बघितलं की हरित कुंभमेळा पण करू तिथं, जेणेकरून तिथली जी हरित संस्कृती आहे ती जपली जाईल। कारण की रामापासून ही भूमी आहे, श्रीरामाची भूमी आहे, तिथून हा जो कुंभमेळा आहे तिथून सुरुवात झालेली आहे असं मी म्हणजे सांस्कृतिक वारसा, फार मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर नाशिक आहे। बरोबर आहे। म्हणून मी लोकांना किंवा इतरांना आवाहन करतो मी की झाडं तोडणं हा पर्याय नाहीये, झाडं लावणं आणि त्याला जगवणं हा पर्याय आहे। कारण की प्रत्येकाला झाड हवंय, पण लावणार कोण ही शोकांतिका आहे। म्हणजे थोडक्यात झाड गाडी लावण्यासाठी सावली प्रत्येकाला पाहिजे, पण झाड कोणाला लावायला नको। पुढे जाऊन आपलं काय, आज तर समजा आचारसंहितेमुळे आपल्याला फार मोठं काही याच्या करता आलेलं नाहीये, परंतु आचारसंहिता संपल्यानंतर या विषयावरती आपलं काही मोठं पाऊल उचललं जाणार आहे? 21 तारखेला आचारसंहिता संपते, त्यानंतरला मोठ्या माध्यमातून आपण खोपोलीकर, खालापूरकर,
जे सोशल ऍक्टिव्हिटीज आहे लोक आहेत त्यांच्याबरोबर आणि जे पर्यावरण प्रेमी आहे त्यांच्याबरोबर आपण संलग्न आपण एक मोठी रॅली करणार आहोत, जेणेकरून पर्यावरण म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे पर्यावरण, त्यासाठी आपण जनजागृती मोहीम काढणार आहोत आपण मोठ्या प्रमाणात. साहेब, सगळ्यात पहिले तर आपलं नाव सांगा आणि आपली ओळख सांगा. माझं नाव हर्ष साहेबराव धावारे. मी नगर परिषद हिंदी विद्यालय विहारीमध्ये आता कार्यरत शाळा प्रमुख आहे. सोनावण्यांच्या वाटचालीविषयी आपण सांगावं तर वृक्षप्रेमी म्हणून त्यांची ओळख आहे, ॲडव्होकेट म्हणून आहेत, परंतु वृक्ष लावून ते जगवण्याचं कार्य सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी सोनावणे करतायत असं या ठिकाणी मला वाटतंय. तपोवन वाचवा, नाशिक हिरवे, फुफ्फुस वाचवा जनजागृती मोहिमेच्या अंतर्गत आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपले मनापासून पत्रकार बंधूंचे धन्यवाद मानतो, कारण सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पत्रकार असतो, जेणेकरून समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला जागृत करण्याचं कार्य या ठिकाणी पत्रकार बंधू करत असतात. आणि तपोवनाची जी जागा आहे किंवा त्या ठिकाणी जी वृक्षतोड केली जाते ही सर्वात घातक आपल्याला जाणून येईल. याला कारण असं आहे की 2020 मध्ये आपण बघतो, 20-21चा कालखंड जर बघितला तर सर्वात मोठी हानी या देशामध्ये पूर्ण विश्वामध्ये झाली होती कोरोनाची. ऑक्सिजनचं प्रमाण लोकांना कमी पडलं होतं. त्यावेळेला ऑक्सिजनचं महत्व लोकांना समजलं होतं. त्यावेळेस लोकांना ऑक्सिजनचं महत्त्व कळालं होतं, परंतु आजची परिस्थिती अशी झाली की जसं काल पुढे पुढे जातो आणि लोक भूतकाळ हा विसरत जातात, परंतु लोकांनी भूतकाळ विसरू नये. कालची एक मी बाईट बघितलेली आहे यूट्यूबला की तपोवनमध्ये जी झाडं लावली जातात ही झाडं संपूर्णतः ज्याला अंतर 10 फुटाचं अंतर ठेवण्यात आलेलं नाही, तर ती तसं तपोवनमध्ये करू नये. जेणेकरून जी झाडं लावायची आहेत ती योग्य पद्धतीने आणि नियमानुसार लावली तरच ती जगणार आहेत. याला कारण असं आहे की 1964 पासून आपण जर बघितलं तर कुठलंही वृक्ष तोडीविषयी कायद्यामध्ये बदल झालेला नाही, म्हणजे 60 वर्षामध्ये किंवा 64 वर्षामध्ये बदल झालेला नाही. यामुळे आता जो बदल झाला तो 50,000 रुपये दंड केला जातो, परंतु कुठली झाडं तोडायची कुठली झाडं तोडू नये याविषयी शासनाने निर्णय शासन असेल किंवा न्यायालय असेल, न्यायालयाने निर्गमित केलेले आहेत नियम. म्हणून सर्वांना विनंती आहे की लिंबाचं झाड असेल किंवा चिंचेचं झाड असेल किंवा आपलं पिंपळाचं झाड असेल, आंबा असेल, ही झाडं तोडण्यास सक्त मनाई आहे. म्हणून ही झाडं कमीत कमी ही झाडं तोडू नये, कुठलंच झाड तोडू नये, कारण सावली देणार किंवा जमिनीची आर्द्रता वाढवण्याचं कार्य, भूकंप येतो किंवा पाणी जमून ठेवण्याचं कार्य हे झाडाचं मूळ करत असतं. त्यामुळं झाडं जगवणं हा एकमेव पर्याय आपल्याला या सृष्टीमध्ये राहिलेला आहे. आज आपण बघतो की पाणी आपण विकत घेतो, पाण्याची कमतरता निर्माण व्हायला लागली. याला कारण काय? तर आपलं नियोजन पूर्णपणे फसलेलं आहे. जर का झाडं जगवली नाहीत तर भविष्यामध्ये जी कोरोनाची लाट आली होती त्या पद्धतीची लाट जर भविष्यात आली तर आपल्याला ऑक्सिजन हे मिळणार नाही. त्यामुळे मी शासनाला विनंती करतो, संपूर्ण जनतेला मी आवाहन करतो की त्यांनी झाडं योग्य पद्धतीने लावावी आणि त्यांचं संगोपन करावं, ही मी सर्व जनतेला विनंती करतो. जेणेकरून आपल्याला त्याचा आपला नाही तर कमीत कमी आपल्या मुलाबाळांचा तरी त्यांनी विचार करावा की भविष्यामध्ये अशा प्रकारची अडचण जर भासली तर त्या मुलांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही. यामुळे झाडं जगवा, झाडं वाढवा हा शासनाचा निर्णय आहे, परंतु शासनाने याच्यावर गांभीर्य न दाखवता तपोवनामधील आपण बघतो, राजस्थान आपल्या शेजारचंच उदाहरण आहे की राजस्थानमध्ये देखील अशाच प्रकारची झाडे तोडली जातात. हरियाणामध्ये त्याच प्रकारचं या ठिकाणी आपण बघतो की झाडे तोडली गेली. परंतु झाडं तोडून हा पर्याय नाही. आणि लावण्याच्या नावावर जर आपण बघितलं तर झाडं फक्त एक आदेश काढायचा आणि लावायची झाडं आणि त्याचं संगोपन करायचं नाही, हे मला वाटतं की चुकीचं आहे. त्यामुळे झाडे तोडली तर त्याच्यावर तुम्ही एक झाड तोडलं तर 10 झाडं लावायची तयारी देखील आपण ठेवा आणि ते वाढवण्याची देखील तयारी ठेवा, असं या बाईटच्या माध्यमातून मी आपल्यालाही विनंती करतो. आपण खूप चांगलं कार्य केलेलं आहे की किमान सोनवणे साहेबांच्या असेल किंवा उत्तमच्या असेल किंवा अन्य सताने साहेबांच्या असेल, दोघी सरांच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम संपन्न झाला. हा शोभनीय कार्यक्रम या ठिकाणी म्हणता येईल. आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद मानतो. आपल्याला माहिती आहे की आकाश सोनवणे
हे एक वृक्षप्रेमी आहे म्हणून खोपोलीत त्यांना ओळखलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून ते वेगवेगळ्या ठिकाणी वृक्ष लागवडीचं काम करत असतात आणि ते जोपासण्याचं देखील काम करत असतात. आणि अशा वेळेतच प्रत्येक माणसाला याची जाणीव व्हावी म्हणून ते वेगवेगळे प्रयोग करत असतात आणि त्याचाच एक प्रयोग म्हणून जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून ते वृक्ष लावा वृक्ष जागवा हा संदेश पोचवत आहेत. मी एवढं सांगू इच्छितो की आज पर्यावरणाचा जर विचार केला तर आज झाडे लावणे किती गरजेचं आहे हे महत्त्व त्यांना समजल्यामुळे ते हे महत्त्व लोकांना सांगण्याचं पटवण्याचं काम करत असतात. एवढंच मी ते सांगू शकतो.